मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? छानच असाल अशी मी अपेक्षा करते. तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आज या संदेशासाठी देवाने तुमची निवड केली आहे. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका, तो नाही तर तुम्ही खूप चमत्कारिक गोष्ट गमावू शकता. आजचा संदेश परमेश्वराने तुमच्यासाठी पाठवला आहे. जर तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेला खूप मौल्यवान गोष्ट तुम्ही गमवू शकता. हे जाणून घ्यावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. मित्रांनो, देव म्हणतो तुम्हाला कधी कधी शांत राहणे आणि काहीही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी तुमचा एकही मिनिट काळजीत घालवू नका. तुमची काळजी मला द्या, तुमची चिंता मला द्या, मी त्याची काळजी घेईन. तुझी कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. रात्रीत अंधारमय जीवन संपून जाईल. माझ्यावर विश्वास ठेव. बाळा, आयुष्यातील कुठलाच आणि कुणाचाही प्रवास सोपा नसतो रे. म्हणून कुणाच्याही आयुष्याची स्वतःशी तुलना करू नकोस, कारण ज्याला ठेच लागते ना त्यालाच त्याच्या वेदना माहीत असतात रे. म्हणून आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगावे. लोकांसारखे जगायला जाऊ नकोस. बाळा, सुख म्हणजे नक्की काय ह्याचा उत्तम उदाहरण भरलेलं घर आणि एकमेकांची साथ असते रे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही रे. फक्त आपण जो बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये स्वाभिमान कमवायचा असेल ना तर स्वतःच्या मताने आणि विचारांना किंमत द्यायला शिक, तरच तू स्वाभिमानी बनशील. प्रत्येक गोष्ट मनावर घेतली तर आयुष्यभर रडतच बसावं लागेल. जो जसा आहे त्याच्या सोबत तसेच वागायला शिकले पाहिजे. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात. बाळा, शरीर में कोई सुंदरता नहीं होती, उसकी सुंदर होती है तो व्यक्ति के कर्म, उसके विचार, उसकी वाणी, उसका व्यवहार, उसके संस्कार और उसका चरित्र. जिसके जीवन में ये सब है ना, वही इंसान दुनिया का सबसे सुंदर शख्स है. बाळा, माणसाकडे समाधान असेल तर पैसा टिकतो, अन्यथा कितीही कमवला ना त्यांनी पैसा तो त्याला कमीच पडतो. म्हणूनच जगत असताना जास्त विचार करायचा नाही. जे घडायचं ते घडणार. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते. फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून दे, कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य फार कठीण असते रे. कर्माची परतफेड करावीच लागते. त्यासाठी कर्म करताना नेहमी चांगले कर्म कर, कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो पण कर्माचा सिद्धांत कधीही बदलत नाही. आणि स्वतःच्या मनाला असे म्हण की जे मला ओळखतात माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि माझ्यावर जे शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलेच नाही. बाळा, मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागते. बाळा, पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जाईल. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने न्हाऊन निघतील. संकल्प कर, मी सोबत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि बाळा, माझ्या भोवताच्या आयुष्याचा लेखक मी आहे. ज्या दिवशी माझ्या भक्ताची सहनशक्ती संपेल ना तेव्हा मी त्याच्या आयुष्याचा धडा बदलून टाकेन. बाळा, तुम्ही कोणाचे वाईट केले नाही तर काळजी करू नका. स्वामी तुमचं काहीच वाईट होऊ देणार नाहीत. आणि घाबरू नकोस. तुझे प्रयत्न, प्रामाणिक मार्ग, सुयोग्य आणि कर्म स्वच्छ असतील तर तुझं वाईट कधीही होणार नाही. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेव. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधानच मिळेल. ज्यांच्या हृदयात नेहमी श्री स्वामी समर्थांच्या भक्तीचा झरा तोच पुण्यवंत खरा. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतोच. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात काही जागा मोकळ्या राहिल्या तरी चालतील, पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको, नाहीतर आयुष्य जिवंतपणीच उद्ध्वस्त होते. बाळा, आयुष्यातील काही निर्णय खूप कठीण असतात रे, पण तेच निर्णय अचूक ठरतात. मनाची भीती झटकून संभाव्य फिकीर न करता जो कठीण निर्णय घेतो ना
जो डेअरिंग करतो ना तोच वाईट परिस्थितीतून बाहेर पडतो. बाळा, स्वतःवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण फक्त आपण स्वतःच करू शकतो. त्यासाठी बाजूचे जग काहीच करू शकत नाही. आपलं आयुष्य बदलायचं असेल तर स्वतःला पूर्ण बदलावे लागेल. आपले न्यूनगंड सोडावे लागतील, स्वतःची क्षमता ओळखावी लागेल आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. मग सर्व स्वप्ने तुमचीच असतील. नीती साकार करणारही तुम्हीच असाल. सर्व काही बंधनमुक्त असेल आणि मिळणारा आनंदही मनसोक्त असेल. बाळा, यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी सोडली की वर्तमानातला आनंद कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो रे. बाळा, पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचे काम सुरू होतं. मित्रांनो, आपले पुण्य आहे म्हणून आपण स्वामी सेवेत आलो आहे. आता आपल्याला स्वामींच्या बँकेत अनन्य भक्तीचे खाते खोलायचे आहे आणि ह्या अनन्य भक्तीच्या खात्यात श्री स्वामी समर्थ नामाचं ठेवी जमा करायची आहे. ह्या बँकेचे चालक, मालक, पालक स्वतः परब्रह्म आहेत. ही स्वामी नामाची ठेवी कधीच बुडणार नाही, उलट लाखो पटीने वाढून परत येईल. देव म्हणतो, बाळा, मोगऱ्याच्या वेलाजवळून जाताना सुगंध हा येणारच. जर हीच अपेक्षा बाभळीच्या झाडाजवळून जाताना आपण केली तर सुगंध मिळणं दूरची गोष्ट. त्या झाडावरून गळून पडलेला एखादा बाभळीचा काटा आपल्या पायात रुतू शकतो. अशावेळी आपण बाभळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग? आपलंच चुकलेलं असतं. आपण आधीच्या मोगऱ्याच्या वेलाजवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या आनंदात पुढे एक बाभळी आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लयीत चालत राहतो. खाली न बघितल्यामुळे आपल्या पायात काटा घुसलेला असतो आणि आयुष्यातही आपण असंच करतो ना. भेटणारी चांगली लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना वाईट लोकही भेटू शकतात रे. तू हेच विसरतोस आणि मग वाईट लोकांच्या वाईट वागण्याचा, द्वेषाचा काटा आपल्या मनाला टोचतो. अशावेळी नेमका दोष कोणाचा? आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा हे आपणच, वाईट लोक की चांगली लोक ही आपणच तपासायला हवीत. बाळा, सहनशीलता ही यशाच्या मार्गातील अडथळे कमी करण्याचे काम करते आणि धैर्य हे यशाच्या योग्य वेळेची भेट घडवून आणते. अपयशी घटनांना पचवून पुन्हा पुन्हा प्रयत्नशील ठेवण्याचे बळ हिंमत देत असते आणि मिळालेल्या यशाला गर्वापासून दूर ठेवण्याचे काम विनम्रता करीत असते. त्या गुणांनी संपन्न असणारा व्यक्ती कधीच अपयशी ठरू शकत नाही. बाळा, सहनशीलता, धैर्य, हिंमत आणि विनम्रता या गोष्टी माणसाला फक्त यशस्वी बनवत नाहीत तर एक आदर्श माणूसही बनवते, हे लक्षात ठेव. कारण चहाचा कप घेऊन तुम्ही खिडकीत बसलेला असता, अवतीभोवती पाहत हळूच चहाचा गुटखा घेताना तुमच्या लक्षात येतं, अरे साखरच घ्यायला आपण विसरलो की काय. पुन्हा जाऊन साखर घालायचा कंटाळा आलेले तुम्ही कसा बसा तो कडू चहा संपवता आणि नजरेस पडते ती कपाच्या तळाशी बसलेली न विरघळलेली साखर. आयुष्य असंच असतं रे बाळा. सुखाचे क्षण तुमच्या अवतीभोवतीच असतात, त्याच्याकडे जरा डोळसपणे बघायला शिकलं पाहिजे. एखाद्याची हसता हसता तितक्याच हक्कानं रुसताही आलं पाहिजे. समोरच्याच्या डोळ्यातलं पाणी अलगद पुसताही आलं पाहिजे. मान अपमान मैत्रीत काहीच नसतं, आपल्याला फक्त समोरच्याच्या हृदयात राहता आलं पाहिजे, हे लक्षात ठेव. माणसाकडे समाधान असेल तर पैसा टिकतो बाळा, अन्यथा कितीही कमवला ना तरी तो आपल्याला कमीच पडतो. म्हणूनच जगत असताना जास्त विचार करायला नाही, जे घडायचं ते घडणार. दुसऱ्याचं भलं करायला कोणत्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडून दे, आणि कारण अपेक्षाभंगामुळे आलेले नैराश्य हे फार कठीण असते रे बाळा. स्वभाव ही प्रत्येकाची वैयक्तिक ओळख असते. स्वभाव बदलता येत नसतो किंवा देता घेताही येत नसतो. आपली समज वाढत असताना जे आपल्या मनाला जास्त आवडत गेलं त्याचा परिणाम म्हणजे आपला स्वभाव असतो. लोकांना न आवडणारा स्वभाव हे आपलं न फिटणारं कर्ज असतं रे. सर्वांना खूप आवडणारा स्वभाव ही आपली अनमोल ठेव असते, हे लक्षात ठेव. कारण रोजच्या जगण्यातून काहीतरी शिकत चाललो तर पुढील प्रवास सुखकर होत असतो. नाहीतर रोजच्या जगण्यात आपण काही न शिकता जर टेन्शन घेत राहिलो त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या फॅमिलीवर होतो. तर त्यातून आपण काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे. झालं ते आपल्या चांगल्यासाठीच झालं हा विचार केला पाहिजे. जिथं रस्ता तिथं खाच गळगे, हे चढ उतार हे असतातच. तसं आयुष्य ही सुखदुःखाने भरलेलं असतं.
त्याशिवाय जीवन नुसतंच. मग जे लोक सुखी असतात त्यांनी दुःखालाही पचवून मनात आनंद भरलेला असतो, म्हणूनच ते सुखी दिसतात. वास्तवात सर्वांच्याच आयुष्यात काही ना काही उणिवा असतात रे बाळा. त्यांना किती मनात साठवून ठेवायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. अशा पदोपदी निर्माण होणाऱ्या घटनांना अगदी सहजपणे घेण्याची क्षमता आपल्या मनात असेल ना, तर आयुष्य खूप सुंदर आहे, नाहीतर व्यर्थ आहे. माणूस एक सर्व गुण संपन्न सजीव आहे बाळा. त्याला सर्व काही मिळाले, त्याचे जतन करण्याची जबाबदारी त्याचीच आहे. त्या जबाबदाऱ्या पार पाडताना अनेक दिव्यातून त्याला जावे लागते. जो माणूस स्वतःच्यातील माणसाला ओळखतो ना, तो त्या सर्व परीक्षेत यशस्वी होतो. म्हणजे सुखात आणि दुःखात उदासीन राहतो. त्या परिस्थितीत स्वतःला खचू देत नाही किंवा भारावून जात नाही. चांगल्या परिस्थितीत जो आनंद मिळतो तो वाईट परिस्थितीत भोगून झाल्यावरच मिळतो, याची जाणीव त्याला असते. म्हणून वाईट परिस्थितीतही तो दुःखी न होता चांगल्या वेळेची वाट पाहतो आणि त्याच्या जीवनात ती वेळ येतेच. दया, क्षमा, शांती, तिथेच देवाची वस्ती हे फक्त माणूसच जाणू शकतं, हे लक्षात ठेव. आयुष्यातील काही निर्णय बाळा खूप कठीण असतात रे, पण तेच निर्णय अचूक ठरतात. मनाची भीती झटकून संभाव्य धोक्यांची फिकीर न करता जो कठीण निर्णय घेतो ना, तोच वाईट परिस्थितीतून बाहेर पडतो. स्वतःवर होत असलेल्या अन्यायाचे निवारण फक्त आपण स्वतःच करू शकतो. त्यासाठी बाजूचे जग काहीच करू शकत नाही. आपलं आयुष्य बदलायचं असेल ना, तर स्वतःला पूर्ण बदलावे लागेल. आपले न्यूनगंड, टेन्शन सोडावे लागतील. स्वतःची क्षमता ओळखावी लागेल तुला आणि परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागेल. कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. मग सर्व स्वप्ने तुझीच आहेत. नीती साकार करणारेही तूच असाल. सर्व काही बंधनमुक्त असेल आणि मिळणारा आनंदही मनसोक्त असेल, हे लक्षात ठेव. पैशाच्या मागे पळणाऱ्याला पैसा सापडतो, पण जो सापडला त्याहून जास्त पुढे दिसत असतो. आयुष्यभर अखंड धावून पैसा तर भरपूर मिळतो रे, पण तो मिळवण्याची इच्छा संपत नाही. त्यामुळे भरपूर पैसा मिळूनही तो असमाधानी राहतो. अतृप्त इच्छांना आवर घालता आला तरच आत्मा शांत होतो आणि आत्मा शांत झाला तरच समाधान वाटायला लागते. मोठेपणाच्या शर्यतीत सामील न होता शाश्वत मरणाची जाणीव ठेवून या अनमोल मनुष्य जन्माचा आनंद घेण्यातच जीवनाची खरी सफलता आहे. बाळा, मानवतेला शोभेल अशी वर्तणूक, नियत, विवेक नि अपेक्षा असेल तर माणसा एवढा भाग्यवान माणूस कोणीच नाही. पूर्वीचा ऋणानुबंध असल्याशिवाय माशीसुद्धा अंगावर बसत नाही बाळा. त्यामुळे मागच्या जन्मातील देणेकरी, वैरी, ज्यांना त्रास दिला गेला हे आपल्या या जन्मी भाऊ, बहीण, नातेवाईक, शेजारी या रूपात आपापले ऋण वसूल करतात व ज्यांना आपण मदत केली तेही या जन्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन परतफेड करतात. मी सरळ मार्गी आहे, मी कोणालाही त्रास दिला नाही, मग माझ्या बाबतीत असे का होते याची कधीच खंत करू नका. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, मना त्यांची रे पूर्वसंचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. आपली नाती किती सुंदर आहेत ना. महाराजांनी, स्वामींनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून स्वामी सेवेकरी या नात्यात आपण बांधलो गेले. मित्रांनो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण स्वामी सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणारं आहे, जे कधी पण बोलवा मदतीला येते, तेही रक्ताच्या नात्याआधी. पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी आपल्याला दिली आहे. कोणत्या कुळात जाती जन्माला आला त्यापेक्षा स्वामी सेवेकरी म्हणून जन्म झाला हे आपले परमभाग्यच आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या अशा काही मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या आहेत की तुमच्या जीवनात अनेक चांगल्या पटीने तुमच्या जीवनात बदल घडेल. या गोष्टींचा तुम्ही स्वतःच्या मनावर परिणाम करून घ्या. तुम्ही सतत आनंदी राहा. घरात सुख, शांती, समृद्धी घरात नांदू दे. आणि एवढेच बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला नक्की विसरू नका. तुम्ही भाग्यवंत ठराल. एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ.